नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, आज सकाळ सकाळ मी व्हिडिओची सुरुवात केली आहे. कारण आहे ना, सगळेजण इथे येऊन बसले बघा. इकडं हॉलमध्ये, ह्या रूममध्ये. इकडं तुमचं दाज येतं, इथं आपलं पिल्लोय बारकं, इकडं स्वीटी आणि इकडं सागर. तर सगळे आलेत इकडं. कारण आहे ना, सागर चाललेत आता घरी जीवरवाडीला. कारण आज आहे शुक्रवार आणि आखाडाचा महिना आहे. तर आज त्यांची इथं ना, म्हणजे सगळ्यांचीच इथं असतं देवदेव, पण आज गावगाडा असतो. म्हणजे सगळ्या प्रत्येक गावातल्या घरोघरी सगळ्या बायकांना निवद नारळ हे करतात, पुरणपोळीचा निवद ही, आणि सगळे संघच देवाला जातात. असा गावगाडा असतो इथं आखाडाच्या महिन्यात पहिल्या शुक्रवारी. तर आपल्या इथं काय तसं नसते. आपल्या इथं कसं असतं, हा, ज्याच्या त्याच्या सोयीने आपापलं देवदेव करून येतात. पण त्यांच्या इथं तसं नसतं. या हा हा, मग तीच प्रथा आहे. तर ती आज देवदेव आहे घरी. तर आकाचा सकाळपासून फोन येतो, ये लवकर उरकून म्हणून. आता नाश्ता वगैरे झालं, जेवण काही केलं नाही कारण स्वयंपाकच अजून झाला नाही बघा. तर सकाळ सकाळ चाललेत आता घरी, आणि तिथून जाऊन त्यांना त्यांच्या मामाच्या तिकडं पण जायचं, तिकडं पण देवदेव आहे. आणि तुमचं काय झालं? काय तब्येत बरोबर नाही, 2 दिवस झालं गोळ्या औषधं चालू आहेत. दवाखान्यात जाऊन या म्हणलं होतं, आणि दुखतंय त्याच्यामुळे बाळाकडे पण जास्त जाता येणार, लांबनच खेळवायचं, जवळ घ्यायचं नाही काय नाही. हा, दवाखान्याच्याच गोळ्या आहेत. आपण इथं पण सांगितलं इंजेक्शन करून या म्हणून. तापलं होतं त्या दिवशी, पण दुसऱ्या दिवशी गोळ्या खाल्ल्यावरती बरं वाटलं म्हणून काय नाही विषय. पण हे नाही का, नरड खवखव करते आणि सर्दी एवढं आहे. तर आल्यापासून बाळापासून लांबच आहे. तर लांबनच खेळतात, लांबनच बोलतात. जवळ काही घेतलं नाही, इन्फेक्शन होईल त्याच्यामुळं, आणि लहान बाळ आहे ना त्याच्यामुळं. तर आता चालली तर आका आलेली पण बऱ्याच दिवस झाले इकडं. म्हणलं आता झाला देवदेव ही झालं ना, मग आकाला घेऊन या म्हणलं 2 दिवसांनी परत अजून. आहे का नाही? बाळाकडं गोडाचा निवद असतो सगळा. हा, तेच पुरणपोळीचा. सगळ्या देवाला निवद ठेवायचं आणि ती गाडा पोच करायचं शिवाला, आणि मस्तपैकी तिथून पुढं खाटपट चालू झालं आमचे. होय, तिथून पुढं हा तवर खात नाही. ते पौर्णिमेपासून का कधीपासून? नाही, ते वारी बी असते आणि त्यात खात हा, म्हणजे ज्यावेळेस आषाढ वारी आपल्या इथून दिंड्या निघतात ना, तेव्हापासून ती खात नाही. ती ही आजचा दिवस होऊस तर आज झालं गोडाचा निवद झाला की उद्यापासून चालू मग, आहे का नाही? हा हा कोणाचा आज चालू असतो, आजपासून चालू असतो. हा, संध्याकाळी. आता दुपारच्या टायमिंगला हे करतात ना. मामा ते तिकडे 4-5 कोंबडं त्यांचंच येतं. होय, आता आपल्याला कसं, आता झालं स्वीटीला 6 महिना झालाय. आता घरही स्वच्छ करायचे राहिलेत बघा. पण सकाळपासून आहे ना पाऊस, म्हणजे कालपासूनच पाऊस आहे, रात्रभर पाऊस आहे, बंदच नाही. त्याच्यामुळे आज ह्यांना आंघोळ घालावं का नाही ती पण मला पंचायत पडली. कारण थंडी वाजते, थंड वातावरण आहे. त्याच्यामुळे आज वाटतं ह्यांना फक्त याची मालिश करून नांग पुसून घ्यावा आणि स्वीटीला तोंड हातपाय धुवायला सांगावा, असं वाटतं या. आणि ही वादळीचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळे मी काय गोधडी रगा वगैरे धुतल्या नाहीत. नाहीतर मला जेवढं त्या रूममध्ये आहे ना, स्वीटीला ज्या रूममध्ये ठेवलं ना बाळाला आणि स्वीटीला, तिथलं सगळं स्वच्छ करून घ्यायचं. स्वच्छ करायला काही अडचण नाही. पण गोधडी धुवायला, कपडे धुवायला ना, वाळायला बाहेर आहे ना, अजिबात ऊन नाही. सगळं पाऊसारखं झिमझिम चालूच आहे बघा. आणि आपल्याला जी कांदा ती पेरायचं होतं ना, भुईमुग, ती पण अजून काय पेरणं झालं नाही. कारण आहे ना, वापसच नाही. हे बघा इथं बी ठेवले, तर इथं ही शेंगदाणं, आणि इथं कांद्याचं बी, आणि ह्याच्यात आहे ना ज्वारी आहे बघा. काल मी दळण केलं, कारण स्वीटीला ज्वारीची भाकरी लागते. आणि आपण आहे ना 2-3 वर्ष झालं काय ज्वारी केली नाही. 3 वर्षापूर्वीची ज्वारी होती ती आतापर्यंत गेली. आणि ज्वारी घरी पण द्यावं लागते आईने नानांना, त्याच्यामुळं काही पुरलीच नाही ज्वारी. सागरने येताना ना 2-4 पायल्या ज्वारी घेऊन आलेत बघा, मस्त अशी त्यांच्या रानातली. तर आधीच म्हणले होते मी, आका म्हणली होती मी देते म्हणली. आणि इथली संपल्यावरती मग मी सांगितलं संपले म्हणलं. येत सागर येतात का इथून आणतवर विकत. पण तवर सागर चालं घेऊन पुढं असल्या रस्त्याने पावसा पाण्याचं वज घेऊन आलं. असंच आहे, हा असंच आहे. पण आपला कांदा चांगला आला. कांद्यातला आता गवत सगळं इकडं चाललंय. इकडं एक आजोबां नातीच्या गप्पा. हा बोट धरलंय वय, अयो पिलूने हात धरलाय बाबांचा. फिरायला चला म्हणती या, चला फिरायला चला. हा, चुटकिली बोट. कसा हात धरला या. मग तायशा तुझं काय?
निवांत नाश्ता वगैरे झाला, सगळं झालं. आता दुपारचं जेवण. शेपाची भाजी मी चिरले मस्त अशी पातळ गरगटी करते. आम्हाला आंबट चुक्याची भाजी आणि तिला फक्त शेपाची भाजी. काय काल करायची होती आंबट चुक्याची, सागर नको म्हणल्यामुळे मग फक्त सुकी भाजी बनवली. आणि काय बाकीचं वरण हे तर होतंच, हुलग्याची भाजी. आणि इकडं लावलाय पिक्चर, तर पिक्चरच बघत बसले. ती कन्नडी पिक्चर असतात असलंच बघत बसतात. हा तेच बघत बसतात असलं पिक्चर. आणि ह्या पिक्चरच्या नादात आहे ना, इकडंच जेवायला ना, इकडंच बसा. होय नाही सोडत नाही आता ते हात. तर मी पण सगळं स्वच्छही करून घेणार आहे आणि देवपूजा वगैरे करून मग आपलं निवद नारळ करून घेणार आहे मी पण आखाडातलं. आहे का नाही? करावं आपण करतोच ना दरवेळेस आखाडातलं. आणि कोणच्या अजून एक पुसाच्या महिन्यातलं काळूबाईला आणि आखाड्याच्या महिन्यातलं मर्याय लक्ष्मी आईला. आहे ना, बरोबर आहे ना? हा इकडे एक कन्नडी पिक्चर लावून बघत बसलेत बघा. चला मी बाहेरचं वातावरण थोडंसं दाखवते तुम्हाला. सगळं पाऊस पाऊस पाऊस. आता थोडीशी उघडीत दिली बघा, तर बाळाची गोदडी पडदेशी इकडं टाकली सुकायला. कारण आहे ना, वादळीची सारखी ओली होतात ना, मग आपलं टाकायची पिळून टाकायची, तशीच काय सुकायला ठेवत नाही मी. कारण वादळीचं वाशी जात नाही, त्याच्यामुळं पाण्यातनं चांगले विसरून काढते, खंगळून किंवा गरम पाण्यात घालते आणि गरम पाण्यातनं काढून वाळत टाकते. तर आता ही वाळायला टाकलेत बघा, दुपारपर्यंत सुकत्यान चांगली. जर टिपका नाही आला तर. वातावरण झाल्यावर का जरा फटकलं या, पण पाऊस आहे ना मापाच्या बाहेर. निम्म्या रात्रीपासून पाऊस चाललाय बघा. आमच्या इकडं 2 वाजल्यापासून पाऊस चालूच आहे. आणि तुमच्या इकडं पण आहे का नाही नक्कीच सांगा. हे आपलं पेरूचं झाड आहे ना, ह्याला इतकं पेरू आलेत ना, लय पेरू आलेत. हे बघा डबल पेरू. हे बघा इथं एकच फांदीला इथं 4 पेरू आलेत. एवढीशीच आहे फुटलेली. ही बघा, ही बघा ना, ही होय ह्याला पण. ही बघा लय पेरू आले त्या पेरूच्या झाडाला. हा इथं हे मोठं, हे नाही हे मोठं झाले. हा चौकडनं आले तर सगळं पूर्ण झाड आहे ना गच्च भरलंय. हे बघा, हे बघा, हा हे बघा. होय आव काय नाही पेरू 5-25 नाही, इथंच 5 आहे, तिथं 5 आहे, तिथं 2 असं. म्हणजे भरपूर पेरू आले तर बघा. आणि ह्या झाडाची ना फांदी बघा, ह्या झाडाला नाही आलं. हा ती जाऊ दे का नाही, याच्यातली त्याच्यात आता ती जाणारच आहे. दाजी म्हणते ती फांदी आहे ना ही तोडून काढतो म्हणते, तर कारण हे वरती जायचं नाही. पण ह्या फांद्यातनं फांद्या जात असते. ती फांदी ना ती ठेवायची कशामुळे, चांगली आली बघा ही. या फांदीला ना झोका बांधायचा नंतर आपल्या लेकरांना खेळायला. ह्या दोन्ही पेरूच्या झाडाच्या मध्ये होय आव. हा ह्याला पण आले तर चिन्ह जास्त नाही तर येते ना, ह्याला पण येते ना. आता सुरुवात झाली कळ्याला फुलं यायला. तर इथं ना झोका बांधायचा लेकरांना खेळायला दोन्ही पेरूच्या मध्ये पटांगणात. आहे का नाही? आंबा पण कसला भारी आला. ही आंबा ठेवायचा काय? दाजी चाललं तिकडे आता. आणि कलम केलंय दाजीनी. काही रामफळाचं झाड या, याचीच फांदी काढली कवळी आणि यालाच परत लावली. काय गरज होती का? सीताफळाची वय, सीताफळ कमी येत वय. कलम होतंय का नाही ती बघण्यासाठी. नीटला पेरू तर मला असं वाटतंय तोडून खावा असं वाटतंय. इतका भारी आला ही बघा. लय असं वाटतंय पाठदिशी, पण ती लय मोठा होतो ना पेरू, त्याच्यामुळे हा याच्या वरती शेंड निघल्यात. कुठे आग ताई चक्कू अजून एक पडला. हा काल पण पिकलेला चक्कू एक सापडला मस्त असा खाल्ला बघा सगळ्यांनी. पण मोठं नाही तो झालं इतकं धरा की. हा पण हे नंतर नाही आलेलं आहे काय ह्याच्याने गुलाब आहे नाही तर पिकलं. हा पिकायला लागलेलं आहे. तर ही चक्कू येतं ना आता ही एवढंच येतेत वाटते बहुतेक. नंतरच्या वेळेस मागच्या वेळेस किती मोठं झालं. ही मिरची लय तिखट आहे बाबा, लय तिखट आहे. ह्याचं कारलं त्या दिवशी एक तोडलं, अजून दुसरं आलं. हे बघा कसलं मोठं झालं या. ह्याला काढावं लागन. ही पिवळं होऊन गेलं वरती फुलं आलेत की चांगली. हे आपला कांदा बघा
फक्त कांदा दिसायला लागले आता, सगळं गवत जळून गेलं. जरा विचारून- खुरपून घेऊ नाही ओलय तर खुरपून घेते मग. ओलय तो पण काहीतरी खायला हा 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 नाळ्या पण औषध खायला हा. काहीतरी करून घेऊ. तर गवत काहीच नाही ना. हा. तर चला दोडका एक बघायचा आहे. काल आहे ना मी दोडक्याला नीटनाटकं व्यवस्थित लावले. का इथं आंबा आला, ह्याला पण ठेवायचा, तिथं पण आला चिकूच्या शेजारी, ती पण ठेवायचा. हा चिकूच्या शेजारी चिकू आहे आणि इथं हा आंबा आला, याला पण ठेवायचा. हा या ते आंबा जरा मरी गेले का झाला, तिथं लावायचा. कांदा लय भारी दिसतोय आता. 2 आले तिथं आणि जांभळीचं तर काय मापाच्या बाहेरच आलंय उभं. मला ना दोडका बघायचा. काल ना मी दोडक्याला वाट दाखवली होती, इथून या झाडावर चढ म्हणून. ती गेलाय का नाही ती मला बघायचं या. कारण ह्या आंब्याच्या झाडावरती तर आला. मिरच्या पण लय आल्या तर व झाड गच भरले ती मिरच्यांनी. हो का सगळ्या झाडांना मिरच्या गच्च भरलंय. हे बघा कवळ्या कवळ्या सगळ्या मिरच्या. गवार पण उगवून आली. हे बघा दुसरे गवार लावले लगेच ह्याच्यात. गवार पण मस्त अशी उगून आली या. हा येऊ काही धरलं की आव ह्याने. काल नाही असं एवढंच फडका असं इथं मी बांधलं आणि ह्याला ही मार्ग दाखवला. इथून वाट दाखवून दिली. फक्त हे असं वरती होतं ना, इकडे वाट दाखवून दिली. बरोबर ह्याने ह्या सीताफळाला धरले. आव इथं पिकलेलं सीताफळ आहे या. हा येऊ का कसलं भारी झालेलं आहे. हा काढा ना त्याला, काढा ना. बाकीची नाहीत पिकलेली. सीताफळ कमी होतं होय तिथं. सीताफळ लावलं तुम्ही हा कलम. आणि इकडच्या फांदीने पण ह्याने पण चांगलं धरले बघा. ह्याला पण मार्ग दाखवला होता. इथून असं जामणलं याच्यावर, तर ह्याने लांबवर ढांग मारली या. हे बघा हा गवारी आल्या सगळ्यात. चला ही कारल्याला आता असाच मार्ग दाखवायचा. हितल्या काय तिथं कारलं, तिथलं एक, हितलं एक, भरपूर होईल. ही गवारची झाडं उपटून टाकलेली. याचं बी ठेवावं लागतं थोडं थोडं. सीताफळं लागली पिकायला, बरीच आले ती. चला व्हिडिओला करते इथं चेंड आता. काय नाही म्हणलं घ्यावा थोडासा व्हिडिओ. 2-3 दिवस झाला काही व्हिडिओ घेतला नव्हता मी. तुळशी, या तुळशी ना इथंच चांगलं ह्यांना ही करावं साईटनी. असू द्या दारातच आहे, तिथं लावा म्हणून काय नियम नाही. तिथं काय असले काय आणि इथं काय. हां इथंच ह्यांना व्यवस्थित करा, आहे का नाही. चला मग चला. तर जांभळीचा काय विषय संपलाय आता. जांभळीला दुसरी जांभळी येऊस तर जांभळीचं काय नाव नाही आता. नाहीतर आधी सारखं इतके तर आला, इतकी जांभळं आली, इतकी पडली, इतकी खाल्ली, इतकी काढली, इतकी दिली, सारखं चालूच होतं, आहे का नाही. हे पण आले बघा, ह्याला चांगली आता फुलं येत्या. याच्यात मी तुळशीची रोपं टाकलेली, एक सुद्धा आलं नाही. आणि तिथं हां वेलवेटचं नाही, ते फुलांचं आहे दुसऱ्या. वेलवेटचं आहे का हे. हां वेगळं आहे, वेगळं आहे ती फुलांचं आहे ती. तिथं लावलेली मी. चला असं द्या काय ना. आता व्हिडिओला करते इथं चेंड. तिलाच काय चाललंय एकदा बघू आपण. आपलं बाळ काय करतंय, काय चाललंय बाळाचं. उठलंय वय उठलंय. चला ह्यांची फाईटच चालू आहे का अजून. जाहिरात लागली होती काय. हा धडकलं झाडाला. त्याचं तेच पळता पळता धडकलं झाडाला. काय नाही करत. चला असू द्या, बाय बाय.